आणि शेअर करा। सदलगा भद्रावती नवीन रात्रआणी बस सेवा आजपासून सुरू। गेली 13 वर्षापासून सदलगा येथून शिमोगा आणि भद्रावती अविरतपणे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस सेवा सुरू आहे। याचाच एक पुढचा टप्पा म्हणजे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि भद्रावतीचे आमदार बी.के. संगमेश यांच्या सहकार्याने व सदलगा शहरातील माजी नगरसेवक पिरगावणा पाटील यांच्या पुढाकाराने आजपासून शिमोगा शहराच्या पुढे असलेल्या भद्रावतीला सदलग्यातून दररोज रात्रआणी बस सेवा सुरू झाली आहे, अशी माहिती सदलगा नगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि एसटी सेवेचे अभ्यासक पिरगावण पाटील यांनी आज आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। ते पुढे म्हणाले की सदलगा, बहिनाकवाडी, वडगोल, मलिकवाड, नेज, बोरगाव, शमनेवाडी, जनवाड, चांदशिरदवाड, दत्तवाड, दानवाड, एकसंबा या सीमा भागातील भाविकांना शृंगेरी, होरनाडू, कुके, सुब्रमण्यम, धर्मस्थळ, हुम्स, पद्मावती, श्रवणबेळगोळ आणि शिमोगा परिसरातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ आणि धार्मिक स्थळांना, तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी या सदलगा भद्रावती बसची एकमेव अशी उत्तम सोय सुरू झाली आहे। सदलगा परिसरातील मेंढपाळांच्या मेंढ्या, बकरी, हरिहर, होन्नाळी शिमोगा परिसरात मोठ्या प्रमाणात गवती कुरणांच्या उपलब्धतेमुळे तेथे स्थायिक असतात। त्यांच्यासाठी ये-जा करण्यासाठी ही बस सेवा अत्यंत सोयीची झाली आहे। भद्रावती 440 किलोमीटरचा प्रवास करणारी ही बस दररोज सायंकाळी 7:30 वाजता निघून शिमोगा, होन्नाळी, हरिहर, राणीबेन्नूर, हावेरी, हुबळी, बेळगाव, चिकोडी, एकसंबा, सदलगा या मार्गावर धावणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 ते 6 दरम्यान सदलग्यात पोहोचणार आहे। सदलग्यातून याच मार्गावर ही बस दररोज सायंकाळी 7:15 वाजता निघून भद्रावतीला दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 ते 6 दरम्यान पोहोचणार आहे। त्याचप्रमाणे नजीकच्याच काळात भटकळ, इचलकरंजी, मुरुडेश्वर, गोकर्ण, सिरसी, कोमठा, यल्लापूर, खानापूर, बेळगाव, चिकोडी, सदलगा, इचलकरंजी या मार्गावरून कोट्टूर, उज्जैनी ते इचलकरंजी व्हाया गदग, यल्लम्मा, सौंदत्ती, गोकाक, चिकोडी, सदलगा, इचलकरंजी या मार्गावरून आणि बागलकोट, सदलगा दिवसातून 2 फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत। तसेच पूर्वी सुरू असलेली नॉन एसी सदलगा बेंगळुरू स्लीपर कोच ही सेवा देखील लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि चिकोडी विभागाची इचलकरंजी, हुम्स, पद्मावती ही रात्रआणी बस सेवा देखील लवकरच सुरू होतीये। ही माहिती पुढे पिरगावण पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली। परिसरातील जनतेने या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहनही पिरगावण पाटील यांनी केलं। ही रात्रआणी बस सेवा सुरू करण्यासाठी विभागीय नियंत्रक शिमोगा विभागाचे नवीन कुमार, विभागीय वाहतूक अधिकारी दिनेश चन्नगिरी, भद्रावती आगार प्रमुख यान बोरती आदींनी सहकार्य केलं। यावेळी महादेव पाटील, पुंडलिक पाटील, शिरीष खोत, किरण सूर्यवंशी, रिगोंड पाटील, सुनील माने, आनंद केदारी, राजू वाली, पप्पू वडगोले, किरण पाटील, अमित पाटील आदी उपस्थित होते।